पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये मी सध्या आहे आणि आपण पाहतोय मराठ्यांचा हा जो ताफा आहे तो भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घराकडे निघालेला आहे। सगळे सोयऱ्यांचा जो GR झालेला आहे तो GR चं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा द्यावा या कारणासाठी हा जो ताफा आहे हा मराठ्यांचा ताफा हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानाकडे निघालेला आहे। आपण पाहतोय इंदापूर तालुका ही पुणे जिल्ह्यात आहे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरामध्ये भाग्यश्री बंगला हा हर्षवर्धन पाटील यांचा बंगला आहे। या बंगल्यावर या मराठ्यांचा मोर्चा सध्या निघालेला आहे। काल आपण बघितलं ते काल माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याही घरावर या लोकांनी मोर्चा काढला होता आणि त्यांच्याकडून समर्थन आणि पाठिंब्याचं एक पत्र घेतलेलं होतं। आपण पाहतोय आता सध्या जो आहे हा मोर्चा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यावर आलेला आहे। भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यावर सध्या हा मराठ्यांचा ताफा आलेला आहे। सगळे सोयऱ्यांचा जो GR आहे तो GR कायद्यात रूपांतर व्हावं या कारणासाठी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून त्यांना हा कायदा पारित करावा यासाठी विनंती करावी, पाठिंबा द्यावा असंच या सर्व लोकांचं म्हणणं आहे। भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा हा भाग्यश्री बंगला यामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा, मराठ्यांना आरक्षण आणि इतर सर्व विषयांवर एक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। लाईव्ह चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराज की आपण पाहतोय इंदापूर शहरामधील हे भाग्यश्री निवास हर्षवर्धन पाटील यांचा हा बंगला आणि या बंगल्याच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय की मराठ्यांचे सर्व मराठी युवक या ठिकाणी आलेले आहेत। जे सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश झालेला आहे तो अध्यादेश किंवा जो GR आहे तो कायद्यात रूपांतर व्हावं असं या सर्व लोकांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय काल शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना रक्षण मिळालंच पाहिजे। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। धर्मवीर संभाजीराजांचा एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, साहेबांचा मराठा एकजुटीचा कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या सरकारचं करायचं काय, काही मराठा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठी एकजुटीचा मराठा एकजुटीचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। सख्खे सोयरे कायदा झालाच पाहिजे, सख्खे सोयरे कायदा झालाच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, सख्खे सोयरे कायदा पारित झालाच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज
की जय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। धर्मवीर संभाजी महाराज की जय। उमास साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर श्री मालोजीराजे भोसल्यांचा मराठा एकजुटीचा। आपण पाहतोय की इंदापूर शहरातील भाग्यश्री निवास या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। आता पाठीमागे जर बघितलं तर मराठे हे युवक या ठिकाणी बसलेले आहेत, जे सगळे सोयरेचा अध्यादेश झाला आहे। तो सगळे सोयरे अध्यादेश आहे तो कायद्यात रूपांतर व्हावं, मराठ्यांना पूर्णपणे भाजपाच्या लोकांनी समर्थन द्यावं, अशाच भूमिकेतून हीच मागणी घेऊन हे सर्व युवक या ठिकाणी आलेले आहेत। आपण काही युवकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। कोण बोलतंय? चला बंडा पाटील इथे या, थोडं या इथं। काल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याही घरावर तुम्ही गेलेला होता, आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आज नेमकं येण्यामागचं कारण काय आणि कशा पद्धतीने तुमच्या मागण्या आहेत? हर्षवर्धन पाटील साहेब जरी माजी मंत्री असले तरी त्यांचा पक्ष, ज्या पक्षाचं ते नेतृत्व करतात त्यांचा पक्ष सत्तेत आहे। आणि आमची एवढीच मागणी आहे की उद्याचं जे अधिवेशन होणार आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यात सगळे सोयरे कायदा हा पारित झाला पाहिजे। आणि हर्षवर्धन पाटलांकडे आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीने अशी मागणी करतोय की त्यांच्या पक्षातले त्यांचे सहकारी आमदार किंवा मंत्रिमंडळातले मंत्री जे असतील त्यांना त्यांनी सांगावं की बाबा ह्या कायद्यावर सगळ्यांनी आवाज उठवून हा कायदा पारित करून घ्यावा। भाजपाचे नेते नारायण राणे नेहमी मराठ्यांच्या विरोधात बोलत असतात, त्यांच्याविषयी काय बोलणार नाही का तुम्ही? नाही, त्यांना महत्व द्यायचं सोडून दिलंय मराठ्यांनी। मनोज दादांनी तसा आदेश दिलाय की जे विनाकारण मराठा आंदोलनाला उकसावण्याचं किंवा डवचण्याचं प्रयत्न करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं आंदोलन जे आहे ते शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात चालू ठेवायचं आहे। बर, तर काल या ठिकाणी प्रवीणजी, एक मिनिट प्रवीणजी, काय सांगाल? थोडं खाल घ्या, काय सांगाल? आज भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडे येण्याचा तुम्हाला वेळ आलेला आहे, हो, काय सांगणार आहे नेमकं? विषय काय झालाय की आपण मुंबईमध्ये गेलो, मोर्चा घेऊन आपण मुंबईमध्ये गेलो। मुंबईमध्ये आपल्याला आश्वासन देण्यात गेलं की मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून, तेही मराठ्यांना कुणबीमधून म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मिळालं अशा अध्यादेश झाला असं सांगितलं झालं। मुख्यमंत्री साहेबांनी तिथे येऊन आम्हाला संबोधित केलं आणि सांगितलं, ते आश्वासन दिलं। त्यानंतर काय झालं, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील माघारी आले आणि या महाराष्ट्रामध्ये वेगळा मेसेज असा तयार झाला की मराठा समाजाची फसवणूक झाली, मराठा समाजाची फसवणूक झाली, अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल झाला। मनोज जरांगे पाटलांनी आणि जे सरकारने कायदा करायला पाहिजे होता, जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे होता, हा शब्द पाळला नाही। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले। उपोषणाला बसल्यानंतर 4-5व्या दिवशी आमच्या दैवताची तब्येत खालावली, आमच्या दैवताच्या तोंडून नाकातून रक्त आलं आणि या भावनेतून मग आमचं दैवतच अडचण असेल तर आम्ही काय करणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ह्या मराठा समाजाला कुठलं दैवत मिळलं असेल, कुठला विश्वासू लीडर मिळाला असेल तर तो मनोज जरांगे पाटील। जर नाकातून रक्त आलं असेल आणि समाजाने तर मुख गिळून गप जर बसायचं असेल तर हे आंदोलन होऊ शकत नाही, किंवा लीडर करणारा जो मनोज जरांगे पाटील आहे ते त्यांचं आपलं जे मराठा समाजाचं साध्य आहे ते साध्य करू शकत नाही। या पाहुणेतून आपला इंदापूर तालुक्यातला समाज जे आहे त्या समाज बांधवांनी असं ठरवलं की आपण आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जायचं, त्यांचं या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत जो जे आपला कायदा आहे, कायदा पारित करायचा आहे, यावर तुमचं मत काय? कारण तुम्हाला आम्ही निवडून दिलंय। आता समर्थन कशा पद्धतीने घेणार तुम्ही? समर्थन या पद्धतीचं घेणार की माननीय हर्षवर्धन पाटील साहेब हे भाजपचे नेते आहेत, भाजप पक्ष हा सत्तेत आहे, मग भाजप सगळ्यात सत्तेत आहे। नामदार साहेबांना जरी त्यांची भूमिका मांडता नाही आली तरी ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्षाला सांगू शकतात की सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेस कायदा करायचा आहे त्यावेळेस कायद्याच्या बाजूने आपण मतदान केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना। काल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे त्यांनी एक लेखी पत्र दिलं, समर्थन केलं, हो, असं लेखी पत्र तेच घेणार आहे। लेखी पत्र आम्हीच घेणार आहे, लेखी पत्रच घेणार आहे आम्ही त्यांच्याकडून, हो, की तुम्ही तुमच्या पक्षाला सांगणार आहात की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये, कायदा करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मतदान करणार आहात, असं आम्ही त्यांच्याकडून पत्र घेणार आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी उठणार आहे। जोपर्यंत आम्हाला ते पत्र देत नाहीत लिखित स्वरूपाचं तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जागा सोडणार नाही। जोपर्यंत लिखित पत्र देणार नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही असं म्हणणं आहे। पुढे या, काल तुम्ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्यावर गेल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की सुपारी घेऊन आलात का? खूप मोठा आरोप केला होता, आज तुम्ही पुन्हा या ठिकाणी आलाय, कुठेतरी खंडन झालं या गोष्टीचं?
आमचे सकल मराठा समाजाची ज्या दिवशी तालुक्याची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पहिला प्रस्ताव मांडणारा मीच होतो की इंदापूर तालुक्याच्या आजी माजी आमदारांच्या घरावर आपण मोर्चे काढू आणि त्यांच्याकडून सखी सोयरे कायद्याबाबत पाठिंब्याचं पत्र घेऊ. पण असं असताना पहिल्यांदा विद्यमान आमदारांच्या घरावर जायचं ठरलं आणि त्यानंतर माजी आमदारांच्या घरावर जायचं ठरलं. ते ठरलं असताना आम्ही त्या ठिकाणी बर्णेवाडी या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी बसलो. त्या ठिकाणी बसलो असताना शांततेने चाललेल्या आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी जिल्हा नियोजनचे सदस्य सचिन सपकळ आणि तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे त्या ठिकाणी आले. आम्हाला वाटलं मराठा समाज बांधव आहेत, आले सपोर्ट द्यायला म्हणून आम्ही ते बसलो. बसल्यानंतर त्यांनी आमच्यावर आरोप केला की तुम्ही सुपारी घेऊन या ठिकाणी आलाय. पण आज सुपारी घेऊन आलेली माणसं आज माजी मंत्र्याच्या घरी आले नसते. आम्ही समाजाचं काम करत असताना प्रामाणिकपणे समाजाचं काम करतो आणि आज त्यांना देखील या प्रकारे उत्तर असेल की आम्ही प्रामाणिक काम केलं. पण त्यांना त्यांच्या काय मजबुरी असतील जेणेकरून त्यांनी ते म्हणले की तुम्ही सुपारी घेऊन या ठिकाणी आला. त्या आम्ही आमदारासमोर त्यांचा आम्ही निषेध पण केला त्या गोष्टीचा. आज कशा पद्धतीने भावना तुम्ही तुमची खंत व्यक्त करणार? आज सखे सोयरेबाबत आज भाऊंचं भाजपमध्ये चांगल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, चांगल्या मोठ्या नेत्यांबरोबर भाऊंचे चांगले संबंध आहेत. आणि उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण ते स्वतंत्र आरक्षण 50% जर टिकत नाही आणि जरांगे पाटलांची मेन मागणी आहे की सखे सोयरे कायदा झाला पाहिजे, यासाठी जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. तर सखे सोयरे कायद्याबाबत जे आपले भाजपचे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्ही विनंती करा आणि त्या कायदा पारित होण्यासाठी तुम्ही त्यांना मतदान करा किंवा पाठिंबा द्या. हेच एक विनंतीचं आम्ही पत्र त्यांच्याकडून घेणार आहे. आपण भाजपाचे गटनेते आहेत, भाजपाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी, आज तुम्हाला बसण्याची वेळ आलेली आमदार माजी मंत्र्यांच्या घरासमोर. नाही, उद्या 20 तारखेला विशेष अधिवेशन जे सरकारने बोलवलेलं आहे आणि हे महायुतीचे जे सरकार जे 3 पक्षांचं आहे की भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट. आता त्याच्यामध्ये पक्षीय काही संबंधच येत नाही, परंतु इथं हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी की कुठंतरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अंतिम टप्प्यातली ही लढाई आता कुठंतरी निर्णयापर्यंत उद्या येऊन पोहोचलेली आहे. आणि त्याच्यामुळं आमदारांची जी भूमिका आहे ती विधेयकाच्या बाजूने या ठिकाणी जो मागासवर्गीय आयोगाने अहवाल तयार केला आहे की सगळे सोयरे कायद्याची व्याप्ती की ज्यांना ओबीसी मध्ये ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेब हे भाजपचे आता वरिष्ठ नेते आहेत. राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्याच्यामुळं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्याकडे त्यांनी उद्याच्या विधेयकाबाबतीमध्ये एक सकारात्मक निर्णय मराठा समाजाच्या बाबतीत व्हावा यासाठी पाठपुरावा करावा अशी आम्ही सर्व आंदोलकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलेलो आहे. आणि इथं काही एका पक्षाचं नाही, इथं सर्व पक्षीय, सर्व समाजाचे घटक, सर्व संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमचा या घटनेला जाहीर पाठिंबा आहे. माजी नगरसेवक उरक भाऊ, मला सांगा, अध्यादेश झाला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात उत्साह वगैरे झाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बिनधास्त आता आपलं काम झालं, परंतु कुठंतरी समाजाची फसवणूक थोड्याफार प्रमाणात झाली का? काय वाटतं? समाजाची फसवणूक नक्कीच झालेली आहे. त्यांनी जे पत्रक दिलं होतं, सीएम साहेब म्हणाले होते की बाबा आम्ही हा अध्यादेश काढतोय आणि हा कायदा पारित करतोय, परंतु सरकारमधील एक ज्येष्ठ नेता, ओबीसी नेता छगन भुजबळच म्हणाले की बाबा जरांगे पाटलांना पत्रक आणि कायदा किंवा पारित केलेलं हे ह्यातला फरक कळत नाही असं छगन भुजबळ म्हणले. आणि त्यानंतर ज्यावेळेस मनोजदादा पाटलांना समजलं तसं की मग त्याच्यानंतर मनोजदादांनी भूमिका घेतली आणि उपोषणाला बसले. आणि त्यानंतर सरकारने ठरवलं की 20-21 तारखेला विशेष अधिवेशन बोलून या अधिवेशनामध्ये मराठ्यांचा मुद्दा मांडून सर्व मराठ्यांना किंवा सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करायचं ठरवलेलं आहे. आणि ते पारित व्हावं म्हणून आम्ही आज काल सुद्धा चालू आमदारांच्या दारात बसलो, आज माझ्या आमदारांच्या दारात बसलोय. आणि काल जे काय ठराविक त्यांच्या पक्षाचे आज इथं बसलेलं एकही कार्यकर्ता पक्ष म्हणून आला नाही, एक समाज म्हणून आलेला आहे. आणि समाज म्हणून आल्यानंतर पक्षाचा ह्याचा काही संमत येत नाही. परंतु काल जे काही कार्यकर्ते म्हणले सुपारी घेऊन तुम्ही आमदाराच्या दारात आला, त्यांना एकच म्हणायचंय, ते मला वाटत नाही ते मराठ्याचे आहेत का कुणाचे आहेत. कोकाटे आणि सपकळला कळलं पाहिजे आपण नक्की कुणाचे आहेत.
सुपारी कुणाची घेऊन आला म्हणून त्यांना संबोधित केलं आम्हाला काही ते कळलं नाही. जर त्यांच्या खरंच मराठ्याविषयी तळमळ असती तर ते आज आमच्या बरोबर आले असते, मराठ्याची समस्या मांडल्या असत्या आणि मराठ्यांविषयी त्यांना काहीतरी वाटलं असतं. आणि जर त्यांना सुपारीचाच विषय असेल तर सुपारी घ्यायची पद्धत त्या ज्या पक्षात ती काम करतात, ज्या उद्देशाने ती बोलले ते त्या पक्षाचं काम आहे सुपारी घ्यायचं आणि मराठ्यांना काहीतरी उस्कवायचं. तर आमच्यामध्ये इथं बसलेल्यापैकी एकही राजकीय हेतून किंवा राजकीय कोणाच्या दोषापोटी इथं बसलेलो नाही. आम्ही समाज म्हणून बसलोय आणि समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची सर्वांची भूमिका आहे. आणि समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, आज आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या दारात बसलोय आणि त्यांच्याकडे आम्ही ते भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांनी वरिष्ठांना आमच्या कळकळीच्या भावना पोचवाव्यात आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा दृष्टीने प्रयत्न करावेत, एवढीच आमची सर्वांची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडनं आम्ही तसं लेखी पत्र घेणार आहोत. आपण बघतोय की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा हा बंगला आहे भाग्यश्री निवास, आणि या भाग्यश्री निवासच्या समोर या ठिकाणी मराठा जे युवक आहेत ते युवक बसलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने मराठा समाजाला जो सगळे सोयऱ्याचा जी आर आहे तो कायद्यात रूपांतर व्हावा, ही खतखत, ही भूमिका आणि ही मागणी घेऊन हे खरं तर हे सर्व युवक या ठिकाणी बसलेले आहेत. आता आज शिवजयंती आहे, शिवजयंतीमुळे खूप वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी नाहीत, पण काही वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी होऊ शकतं आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कशा प्रकारचा संवाद होतोय हे खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे. आपण काही वेळानंतर पुन्हा एकदा लाईव्ह येऊन ह्या सर्व गोष्टीचे अपडेट घेऊ. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.